शाळा बांधणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. मला जे पुस्तक मिळाले आहे त्या पुस्तकातून मला काय शिकायला मिळाले मी तुम्हाला त्याच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. पुंडलिक महाराज लहानपणापासूनच पुंडलिक महाराजांचे आई वडील साधा सुद्धा स्वभावाचे होते. पुंडलिक महाराज लहानपणापासूनच चिडक्या स्वभावाचे. पुंडलिक महाराज आपल्या आई वडिलांना कुठेही अपमानित ठरवायचे. पुंडलिक महाराज जसे जसे मोठे होत होते तसे तसे त्यांचा स्वभाव बिघडत होता. एके दिवशी पुंडलिक महाराजांचे वडील या गोष्टीतून मला हे शिकायला मिळाले की कधीही आपल्या आई वडिलांना अपमानित ठरवायचे नाही आणि त्यांचा मान सन्मान करायचा. नमस्कार, माझे नाव आर्य विलास गरुड. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव अनुसूचित जाती व नवबंधपल्लीची शासकीय निवासी शाळा बांधणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. मला मिळालेले पुस्तक त्या पुस्तकाचे नादशक्य घाटांवरची मुले हे आहे व त्यांचे लेखक बाबा भांडे हे आहेत. या पुस्तकातून मला जे शिकायला मिळाले ते तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 2 मित्र होते. ते खूपच पक्की त्यांची मैत्री होती. ते रोज या पुस्तकातून हे शिकायला मिळाले की श्रीमतीचा गर्व कधीच करू नये. धन्यवाद. मला पुस्तकातून हे शिकायला मिळाले की जिद्द कधी सोडू नये. धन्यवाद. मला हे शिकायला मिळाले की हार कधी मानू नये. मला हे पुस्तक वाचून खूप आनंद झाला. धन्यवाद. NCC क्लॅपो. नमस्ते, माझे नाव दिव्या सोने आहे. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव अनुसूचित जाती व नवबंधपल्लीची शासकीय निवासी शाळा बांधणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे आहे. तर मला एक पुस्तक मिळाले आहे. त्या पुस्तकाचे नाव वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संत गाडगेबाबा हे आहे. त्या पुस्तकाचे लेखक सुभा भोसले आहे. तर मला त्या पुस्तकातून काय शिकायला मिळाले हे तुम्हाला मी तुमच्यासमोर सांगणार आहे. तर तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. गाडगेबाबांचा जन्म 1876च्या सुमारास अमरावती जवळच्या एका खेडेगावात झाला. त्यांचे घर तसे श्रीमंत नसून तरी खाऊन पिऊन सुखी होते. गाडगेबाबांच्या वडिलांची शेतीवाडी होती. गाडगेबाबांचे खरे नाव होते डेबूजी. बाबांना माणूस आजारी का पडतो? आजूबाजूच्या घाणेरडीमुळे लोकांचे जीव गमावल्यामुळे लोक एकसुरात मिळाले. मग डॉक्टरांचे औषध घेणं सोडून देवापुढे कोंबडे वगैरे का बरे बळी देतात? देवाला कोणी नमस्कार तरी कोंबड्या कापतील किंवा बकऱ्या कापतील. तीर्थमंदार आणि प्रसाद मांस खाल्ले पाहिजे असा समज होता. त्या काळात अगदी मुलामुलींची लग्ने लहान वयातच होत असे. आता गाडगेबाबांना सर्व लोक आदराने गाडगेबाबा असे म्हणू लागले. गाडगेबाबा या जगातून निघून गेले. तर मला हे शिकायला मिळाले की जिवंत प्राण्यांचा कधीही जीव बळी द्यायचा नाही. त्यांना कधीही त्रास द्यायचा नाही व आपल्या घरात म्हणा आजूबाजूच्या कधी कचरा करायचा नाही. तर मला हे पुस्तक वाचून खूप आनंद झाला. शेवटी एवढं बोलून जाते की स्वच्छ भारत सुंदर भारत. धन्यवाद. NCC क्लॅपो. नमस्कार, माझे नाव ऐश्वर्या दिनेश सोनवणे. माझ्या शाळेचे नाव अनुसूचित जाती व नवबंधपल्लीची शासकीय निवासी शाळा बांधणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आहे. मला मिळालेल्या पुस्तकाचे नाव छोटे दोस्त. या पुस्तकाचे लेखक कमल ढगुये होते. एक माधव नावाचा मुलगा होता. तो नेहमी उदासीन राहायचा कारण त्याला कोणीच मित्र नव्हते. त्याचे बाबा नोकरी करत होते. त्याचे बाबा
शासकीय निवासी शाळा बांधली. या पुस्तकाचे लेखक श्री संत या पुस्तकाचे नाव पण देवाची भक्ती करतो तरी देव का आपल्याला भेटायला येत नाही असे म्हणून त्याने थोड्या वेळ झोपले. अचानक एका झाडामागे प्रकाश पडला. तिथं सावळ्या रंगाचे पितांबरी नेसलेले विठुराय उभे होते. त्याचं स्वप्न पूर्ण झालं. ते खूप आनंदी होते. या पुस्तकातून मला हे शिकायला मिळाले की देवावर थोडा तरी विश्वास ठेवायचा. देव संकटाच्या वेळी आपल्याला एखादा. नमस्ते, माझं नाव आकांक्षा सुनील. माझ्या शाळेचे नाव अनुसूचित जाती नाव बुद्ध मुलींची निवासी शाळा बांधली. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. मला जे पुस्तक मिळालेलं आहे ते पुस्तकाचे नाव नामदेव महाराज चरित्र हे होतं. त्या पुस्तकाबद्दल मी काही 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही ते शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आपण ज्या भारतात राहतो त्या भारताची भूमी संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या भक्ती संतांची वाळे तोडणी आहे. महाराष्ट्रामध्ये पसरले होते पण महाराष्ट्रातील या. नमस्कार, माझे नाव जान्हवी देशपांडे आहे. मी इयत्ता 6वी विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव हाय करायची नाही, हळूहळू बोलायचं. बारणा तालुका साखळी जिल्हा धुळे. मला मिळालेल्या पुस्तकाचे नाव रंग नाही पानाला येत आहे. मला मिळालेल्या पुस्तकाचे लेखक बाबा भांडे आहे. मी त्या पुस्तकाविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे माझी विनंती. पाणी नसल्याने सरकारने दुष्काळी काम सुरू केले. गावोगावी सरकार झाले. उताराच्या अंगाला मातीचे बांध